गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजच्या प्रोग्रामचे त्यांचं नाव लावलेलं आहे दळवी साहेबांचा ग्रुप. दादा कसवनकर, आम्ही त्यांना दादा म्हणतो, कसवनकर साहेब आणि मिस्टर अनिशेत पवार मॅडम, पवार सर, रतपूत साहेब, केरकर साहेब, मनोज साहेब, या आम्ही पहिले फाउंडर म्हणतो. आज त्या दिवसाची आठवण होते मला. आम्ही पनवेलला रात्री शेवटची ट्रेन पकडून यायचो, दादा, मी, दळवी साहेब आणि पवार साहेब. हा आमचा नित्यक्रम असायचा. ऑफिसवरून सुटलं, मी बँकिंग क्षेत्रामध्ये आहे, ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये, त्यांचा स्वतःचा बिझनेस होता. हे सगळं सांभाळून आम्ही संध्याकाळी प्रोग्रामला निघायचो. आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती की आपली जी स्वप्न आहेत, तेव्हा माझं वय वर्ष होतं 23 वर्ष. मला 33 वर्षामध्ये काय करायचं आहे, हे 10 वर्षाचं प्लॅनिंग. 50मध्ये आपल्याला पूर्ण रिटायरमेंट घ्यायची आहे. आपल्याला बाकी कशा गोष्टी, ज्या काही स्वप्न आहेत, ती 50च्या आतमध्ये पूर्ण करायची, हे मी ठरवलं होतं. कारण जोपर्यंत माणसाकडे ड्रीम नाही, तोपर्यंत सगळ्या बोलण्यावरती शून्य किंमत आहे. स्वतःचं जोपर्यंत ड्रीम माणूस डेव्हलप करत नाही, तोपर्यंत किती मीटिंग अटेंड करा, किती प्रोग्राम अटेंड करा, ते काही उपयोगाचं होत नाही. मी सत्य गोष्ट सांगतो. कारण का, ज्याच्याकडे ड्रीम आहे त्याला DXN सारखं माध्यम दुसरं कुठचं नाही आहे. कारण DXN मध्येच फक्त हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस, ह्या 3 गोष्टी फक्त तुम्हाला DXN मधून मिळू शकतात, अदर कुठेही नाही. रतपूत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज क्रिप्टो, अमुक, ह्या त्या सगळ्या कंपन्या आल्या, पण तुम्हाला ते पैसा कमवण्यासाठी तुम्हाला स्वतः हे करायचं आहे. पण इथे तुम्हाला वेल्थ देण्यासाठी हेल्थची गरज आहे. मग हेल्थ ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून मिळते. आम्ही त्यावेळेला रतपूत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पेशंट बघत होतो, पण हे पेशंटवरती कोणावरती काम करत नाही. पेशंट होऊ नये, उद्या ही व्यक्ती पेशंटमध्ये जाऊ नये म्हणून हे प्रोडक्ट वर्क करतं. हे पहिलं डोक्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे. कारण आपलं आरोग्य जर असेल तरच आपण खरे श्रीमंत आहोत. पैसा आज इतका विपुल प्रमाणात आहे. 25 वर्ष मागे गेलो तर तेवढा पैसा नव्हता, पण आज पैसा कमवणं एवढं सोपी गोष्ट आहे. पैसा कमवणं सोपी गोष्ट आहे. पैशासाठी जगणं एवढं महाग गोष्ट नाहीये, पण आरोग्य सांभाळणं हे खूप महाग झालेलं आहे. आणि आरोग्य पाहिजे असेल तर DXN शिवाय पर्याय नाही आहे. इथे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस ह्या गोष्टीचं पूर्ण बेनिफिट आहे. कारण इथे जी व्यक्ती आली आहे त्या व्यक्तीने आपलं आरोग्य सांभाळलं आहे. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो वेगळा ग्रोथ दिसतोय, हे प्रोडक्टचं हे आहे. आणि ते प्रोडक्ट खाता आपण दुसऱ्याला सांगतो, काय प्रोडक्ट तरी असं काय आहे. रोजमर्रा जिंदगीला लागणारं प्रोडक्ट आपलं, की चहा, कॉफी जे आपण पितोय, आपण अदर गोष्टी हे करतोय, त्याच गोष्टी पिऊन आपलं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे. प्रत्येकाला आज कुठचा ना कुठचा प्रॉब्लेम होतोय, कारण आपण आज ऑर्गॅनिक कुठचीच गोष्ट खात नाही, केमिकली, सर्व केमिकली. आज पॉप्युलेशन कितीचं आहे आणि उत्पत्ती कितीची आहे, ह्याचा जर आपण थोडं जर विचार केला तर आपल्याला जी गोष्ट मिळते ती प्रत्येक गोष्ट केमिकली आहे. आज आपण नारळ पाणी पितो, ते एक आपल्याला वाटत होतं की ते तरी ओरिजिनल आहे, पण ते नारळ पाणी आज एवढी त्याची डिमांड आहे की त्याला रात्री इंजेक्शन दिलं जातं, दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आणलं जातं. काय राहिलंय मला सांगा ना. मग हे जर प्रोडक्ट आपण एखाद्याला दिलं तर त्याचं आरोग्य चांगलं राहील. त्याला ह्या प्रोडक्टची जर माहिती दिली, व्यवस्थित दिली, आज आपण एवढी मार्केटिंग करतो मार्केटमध्ये. आज कुठची गोष्ट जी चालते ही आपली पब्लिक म्हणजे काय माउथ पब्लिसिटीवरती चालतं, बरोबर ना. आज कोणी कोणाकडे जात नसतं, आपल्या माउथ पब्लिसिटीवरती जातं. आज कुठची साडी म्हणा किंवा कुठची गोष्ट म्हणा, पिक्चर आलेलं बघा, 100 करोड 200 करोडचे धंदे होत आहेत पिक्चरचे. कोण सांगताय हो, आपणच बघून आलो सांगतो ना, हे बघा हे पिक्चर खूप चांगलं चालतं अमुक ठिकाणी. मग आपण ते तिकीट काढतो ऑनलाईन सगळं. आणि आता तर एवढी सिस्टम झाली आहे चांगली की सगळं तुम्हाला ग्लोबलायझेशनमध्ये सगळं ऑनलाईनमध्ये सगळं मिळू शकतं. फक्त आपलं स्वप्न जिवंत ठेवायचं आहे आणि DXN करायचं आहे. हाच मी यावर्षी मी तुम्हाला प्रत्येकाला संदेश देईन. ज्याच्याकडे स्वप्न आहे त्याला हे DXN माध्यम, जे पैसा आज सांगतात ना, पैसा कुठे ठेवायचा, कसा इन्व्हेस्ट करायचा, हे आपल्याला सुचत नाही. एवढं उत्पन्न झालेलं आहे आणि हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. मी 2 वेळा रुबी झालेलो आहे, 2 वेळा रुबी आहे, डायमंड आहेत माझ्याजवळ, 2 डायमंड आहेत खाली. अशा पद्धतीने ऑल ओव्हर इंडिया माझी
टीम आहे. झारखंड मी कधी बघितलं नव्हतं, तिथे जवळजवळ 100-150 लोक काम करतात दत्तांच्या माध्यमातून. तर हे DXNचं हे आहे, आपण आपल्या जवळच्या लोकांना, तत्पुत साहेबांनी सांगितलं, आपल्या ओळखीच्या लोकांना आपल्याला सांभाळायचं आहे. तुमची ओळख किती आहे? 10, 15, 20, 25 लोकांची, तेवढ्यांना सांभाळायचं आहे. ह्या बिझनेसमध्ये एकच गोष्ट आहे की तुमच्या तोंडामध्ये साखर पाहिजे आणि हे फक्त शांत. बिलकुल कोणाला आमचं हे आज जे सगळं कुटुंब जे आज जिथे आहे, मी आता जी नावं घेतली, ही नावं रिलेशन म्हणजे फक्त संबंध चांगले आहेत एवढ्याच, म्हणजे रिलेशन आहे आमच्या यांच्याशी. आम्ही कुठेही भेटलो, कधीही काय असेल तरी आमचं हे आहे. आणि रिलेशनमध्ये माणसं एकत्र येतात. माणूस काम करू दे अगर नको करू दे, पण रिलेशन त्याच्याबरोबर तेवढंच ठेवा, तुम्ही सक्सेस डेफिनेटली होणारच. आलं लक्षात ना? तर एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय